नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशाने जगातील पहिल्या पीपीडी टॅबलेटला मान्यता दिली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच अमेरिका या देशाने जगातील पहिल्या पीपीडी टॅबलेटला मान्यता दिलेली आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं तर बाळंतपणानंतर महिलांमध्ये आपल्याला डिप्रेशन पाहण्यास मिळतं व याच नैराश्याचा उपचार करण्यासाठी जगातील पहिल्या टॅबलेटला अमेरिका या देशाने मान्यता दिलेली आहे. या टॅबलेटचं नाव काय आहे? तर जुर्जुवे असं या टॅबलेटचं नाव आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2005 ते 2019 या 14 वर्षात भारताने हरितगृह उत्सर्जनात किती टक्के घट केली आहे? तर 2005 ते 2019 या 14 वर्षात भारताने हरितगृह उत्सर्जनात एकूण 33% घट केलेली आहे. आणि जे UNFCCC ने ठरवून दिलेलं उद्दिष्ट आहे त्यानुसार 2005च्या तुलनेत 2030 पर्यंत 45% हरितगृह उत्सर्जन कमी केले पाहिजे व याच लक्ष्याप्रती भारत जाताना आपल्याला दिसत आहे, कारण 2019 पर्यंतच भारतानं 33% हरितगृह उत्सर्जन कमी केलेलं आहे. मित्रांनो, एक्झाम मध्ये एकदा खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. तर यामध्ये नोट करून घ्या, क्योटो प्रोटोकॉलनुसार मुख्य 6 हरितगृह वायू आहेत व ते कोणकोणते? तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन, पेरफ्लोरोकार्बन आणि सल्फर हेक्साफ्लोराइड हे ते 6 मुख्य हरितगृह वायू आहेत. तर आता जे UNFCCC आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज फ्रेमवर्क कन्व्हेन्शन असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि या UNFCCC ची निर्मिती 1992च्या रिओ शिखरमध्ये करण्यात आली होती व याची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येत आहे? तर 21 मार्च 1994 पासून या UNFCCC ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच याचे मूळ सचिवालय कोठे होते? तर जिनेवा येथे याचे मूळ सचिवालय होते व 1996 पासून जर्मनीमधील बॉन या शहरामध्ये याचं सचिवालय आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी एक विधेयक मांडण्यात आले. तर या विधेयकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या विधेयकानुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. हे जे विधेयक आहे हे विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त सेवानियुक्तीच्या अटी आणि पदाची मुदत विधेयक 2023 या नावाने कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत मांडलेला आहे. व या विधेयकानुसार स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता किंवा लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश यामध्ये असेल. मित्रांनो, याआधी मार्च महिन्यामध्ये जस्टिस KM जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्याने व्हावी असा निर्णय दिला होता व यासाठीच आता केंद्र सरकारने हे नवीन विधेयक मांडलेलं आहे. आणि या विधेयकामुळे काय झालेलं आहे तर केंद्र सरकारने सरन्यायाधीशांना या समितीमधून वगळलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च केले आहे? तर आता भारतातील पहिले इको फ्रेंडली डेबिट कार्ड हे एअरटेल पेमेंट बँकेने लॉन्च केलेलं आहे. आणि हे जे इको फ्रेंडली डेबिट कार्ड आहे याची निर्मिती RPVC या मटेरियल पासून करण्यात आलेली आहे. हे जे RPVC मटेरियल आहे हे इको फ्रेंडली मटेरियल म्हणून ओळखलं जातं व या RPVC मटेरियल पासूनच या इको फ्रेंडली कार्डची निर्मिती करण्यात आलेली आहे. बरं, आता इथे पेमेंट बँकेचा उल्लेख आलेला आहे. तर सध्या भारतामध्ये एकूण किती पेमेंट बँका आहेत? तर 6 पेमेंट बँका आहेत व त्या कोणत्या? तर एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक आणि NSDL पेमेंट बँक अशा 6 पेमेंट बँका भारतामध्ये सध्या आहेत. आणि या पेमेंट बँका स्थापन करण्याची शिफारस नचिकेत मोर समितीने केली होती. व या ज्या पेमेंट बँका असतात या केवळ ठेवी स्वीकारू शकतात व पैसे पाठवण्याची सेवा प्रदान करू शकतात, मात्र या बँकांना कर्ज देण्याचा अधिकार नसतो. त्यामुळेच या बँका फक्त डेबिट कार्डच प्रदान करतात, क्रेडिट कार्ड प्रदान करत नाहीत. बरं, भारतातील पहिली पेमेंट बँक कोणती आहे? तर एअरटेल पेमेंट बँक ही भारतातील पहिली पेमेंट बँक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इंटरनेट सोसायटीद्वारे प्रकाशित इंडेक्सनुसार उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत भारत दक्षिण आशिया क्षेत्रात कितव्या स्थानी आहे?
तर या इंटरनेट सोसायटीद्वारे एक अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे व या अहवालानुसार उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत भारत दक्षिण आशिया क्षेत्रात 6व्या क्रमांकावर आहे व भारताला यामध्ये एकूण किती गुण देण्यात आलेले आहेत तर 43% गुणासह भारत यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. यामध्ये भूतान 58% प्रथम क्रमांकावर आहे, 51% बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर, मालदीव तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या, तर नेपाळ यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. आता हा प्रश्न पहा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान जाहिद तलवार हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. तर हा जो जाहिद तलवार युद्धाभ्यास आहे हा भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व नुकताच आता हा युद्धाभ्यास 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान दुबईमधील पोर्ट रशीद येथे पार पडलेला आहे. आणि या युद्धाभ्यासामध्ये भारतातर्फे INS विशाखापट्टणम आणि INS त्रिकंद हे 2 जहाज सहभागी होते. याबरोबरच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, नोमॅडिक एलिफंट हा युद्धाभ्यास भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. एकता युद्धाभ्यास भारत मालदीव, अल मोहेद अल हिंदी हा युद्धाभ्यास भारत सौदी अरेबिया, समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया, स्लिनेक्स भारत श्रीलंका, कोकण भारत ब्रिटन, फ्रिंजेक्स भारत फ्रान्स, दसलिक भारत आणि उझबेकिस्तान, धर्म गार्डियन भारत जपान, तर्कश भारत अमेरिका, सायक्लॉन भारत आणि इजिप्त, नसीम अल बहर भारत आणि ओमान, तर ऑस्ट्रा हिंद हा युद्धाभ्यास भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 6 पहा. आता नुकतेच लुना 25 हे चंद्र मिशन कोणत्या देशाने लॉन्च केले आहे. तर हे जे लुना 25 मिशन आहे हे रशिया या देशाने लॉन्च केलेलं आहे व तब्बल आता 47 वर्षानंतर रशियाने एक चंद्र मिशन लॉन्च केलेलं आहे. याआधी 1976 मध्ये रशियाने लुना 24 हे मिशन लॉन्च केलं होतं व त्यानंतर आता लुना 25 मिशन लॉन्च केलेलं आहे. आणि हे जे चंद्रयान आहे हे कोठून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे तर अमूर ओब्लास्टच्या ओस्टोनी कॉस्ट्रोटोमेतून हे चंद्रयान प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. आणि हे जे रशियाचं चंद्रयान आहे हे 21 किंवा 22 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याची शक्यता आहे. मित्रांनो, याआधी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवण्यासाठी चंद्रयान 3 हे मिशन लॉन्च केलं होतं, पण आता रशिया या देशाने सुद्धा दक्षिण ध्रुवावरच लँडर उतरविण्यासाठी हे लुना 25 मिशन लॉन्च केलेलं आहे. जर रशिया आपल्या आधी दक्षिण ध्रुवावर पोहोचला तर दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरेल. प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, तर खालीलपैकी कोणतं पुस्तक हे त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्यांनी चाहूल, प्रतीक्षा ह्या कथासंग्रह आणि एका श्वासाचं अंतर ही कादंबरी लिहिलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याबरोबरच या ज्या अंबिका सरकार आहेत यांनी हिस्ट्री ऑफ माय गोइंग फॉर रिफ्यूज या पुस्तकाचा मराठीत अनुवाद माझा शरण गमनाचा इतिहास असा केलेला आहे, तर बोधिसत्व आयडियल या पुस्तकाचा अनुवाद बोधिसत्व आदर्श असा केलेला आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. तुम्हाला एक्झाम मध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की अंबिका सरकार या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, तर त्या एक लेखिका होत्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चीनच्या सेंट्रल बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नुकतीच आता चीनच्या सेंट्रल बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून पॅन गोंगशेंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या आधी या पदावर ही गँग हे 5 वर्षापासून कार्यरत होते व आता त्यांच्या जागी पॅन गोंगशेंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबरोबरच आता चीनने नवीन परराष्ट्र मंत्र्यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे व आता चीनचे नवीन परराष्ट्र मंत्री कोण आहेत तर वांग ई हे चीनचे आता नवीन परराष्ट्र मंत्री आहेत. बरं मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या होत्या, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. युनायटेड नेशन्स ऑफ आउटर स्पेस अफेअर्सच्या संचालक म्हणून आरती होला मैनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्रिक्स CCI महिला वर्टिकलच्या अध्यक्षपदी रुबी सिन्हा, एअर ऑफिसर इन चार्ज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून एअर मार्शल राजेश कुमार आनंद, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे महासंचालक म्हणून जनार्दन प्रसाद, UNDPच्या उपप्रमुखपदी हाओ लियांगजू, UNGA चे 78वे अध्यक्ष म्हणून डेनिस फ्रान्सिस, तर केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या राज्याने अमृत वृक्ष आंदोलन हे ऍप लॉन्च केलं आहे. कोणता ऍप आहे तर अमृत वृक्ष आंदोलन असं या ऍपचं नाव आहे व हे ऍप आसाम या राज्याने लॉन्च केलेलं आहे. आणि आता आसाम राज्याने संपूर्ण राज्यभरात व्यावसायिकदृष्ट्या महत्वाचे 1 कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे व त्यासाठी आसामने अमृत वृक्ष आंदोलन हे ऍप सुद्धा लॉन्च केलेलं आहे. व आसाम राज्यामध्ये हे 1 कोटी रोपे कधी लावण्यात येणार आहेत तर 17 सप्टेंबर 2023 मध्ये ही 1 कोटी रोपे आसाम राज्यामध्ये लावण्यात येणार आहेत. आसाम राज्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. आसाम राज्याला 2 देशाच्या सीमा लागून आहेत व ते 2 देश कोणते तर भूतान आणि बांगलादेश
या 2 देशांच्या सीमा आसाम राज्याशी संलग्न आहेत. आसामचे राज्यपाल कोण आहेत? तर गुलाबचंद कटारिया हे राज्यपाल आहेत, तर हिमंत बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. व आसाममध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर काझीरंगा नॅशनल पार्क, मानस नॅशनल पार्क, नामेरी नॅशनल पार्क, ओरांग नॅशनल पार्क आणि दिब्रू सेखवा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी साजरा केला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय युवक दिन 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा 1999 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती व त्यानुसार पहिला दिवस 2000 मध्ये साजरा करण्यात आला होता. याबरोबरच संयुक्त राष्ट्राने 1985 हे आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून देखील घोषित केलेलं आहे. बरं, यावेळेसची या आंतरराष्ट्रीय युवक दिनाची थीम काय आहे? तर ग्रीन स्किल्स फॉर युथ टुवर्ड अ सस्टेनेबल वर्ल्ड अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. दक्षिण आशियातील पहिल्या सेंटर फॉर स्पीसीज सर्व्हायव्हलची स्थापना कोणत्या देशात करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.